नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. पाकिस्तानच्या न्यायव्यवस्थेवर काळे ढग आधीच दाटून आले होते, पण लाहोर हायकोर्टातील जस्टिस शम्स महमूद मिर्झा यांच्या अचानक दिलेल्या राजीनाम्यानं वातावरणात एक वेगळाच थरार निर्माण केला. जणू कुणीतरी अदृश्य शक्तीनं न्यायालयाची शांत दालनं हलवून सोडलीत. 27व्या घटनादुरुस्तीनंतर पडद्यामागं काहीतरी मोठं घडत असल्याची कुजबूज आधीपासून सुरू होतीच, आणि मिर्झा यांच्या या निर्णायक पावलानं त्या कुजबुजेला आता स्वरूप मिळालंय. न्यायाधीशांच्या खुर्च्यांवर बसलेले चेहरेही आता सावध झालेत, कारण प्रश्न एकच आहे, पुढचा नंबर कुणाचा? पाकिस्तानची न्यायव्यवस्था सध्या गंभीर संकटातून जातीये. लाहोर हायकोर्टाचे न्यायमूर्ती शम्स महमूद मिर्झा यांनी 27व्या घटनादुरुस्तीच्या विरोधात राजीनामा देऊन या संकटाला आणखी गती दिलेली आहे. सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती जिया महमूद यांचे पुत्र असलेले मिर्झा 2014 पासून लाहोर हायकोर्टात कार्यरत होते. राजीनाम्यानंतर त्यांनी म्हटलं की या घटनादुरुस्तीनंतर ते प्रामाणिकपणे पदावर राहू शकत नाहीत. या मुद्द्यावर राजीनामा देणारे ते पहिले हायकोर्ट न्यायाधीश ठरलेले आहेत. जस्टिस मिर्झा यांचा निर्णय त्या 2 सुप्रीम कोर्ट न्यायाधीशांनंतर आला आहे, ज्यांनी याआधीच आपला पदभार सोडलेला होता. राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी 13 नोव्हेंबर रोजी 27वी घटनादुरुस्ती विधेयक मंजूर केलं आणि 14 नोव्हेंबर रोजी जस्टिस मनसूर अली शाह आणि जस्टिस अत्तर मिन्हाल यांच्या राजीनाम्यांना औपचारिक मान्यता देण्यात आली. जस्टिस शाह यांनी आपल्या 13 पानी पत्रात या दुरुस्तीस सुप्रीम कोर्टाला कमकुवत करणारे आणि न्यायव्यवस्थेला कार्यपालिका आणि सैन्याच्या दबावाखाली ढकलणारे ठरवलं. त्यांनी लिहिलं की हा बदल घटनात्मक लोकशाहीच्या मुळावर घाला घालतो आणि न्याय अधिक दुर्बल आणि सत्तेसमोर असुरक्षित बनवतो. दुसरीकडं जस्टिस मिन्हाल यांनी म्हटलं की ज्याची रक्षा करण्याची त्यांनी शपथ घेतली होती ते संविधान या दुरुस्तीमुळं आपल्या मूळ स्वरूपात उरलेलंच नाही, म्हणून त्यांचा राजीनामा हा संविधानावरील हल्ल्याविरुद्ध आवश्यक विरोध आहे. या दुरुस्तीची टीका फक्त पाकिस्तानमध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा होतीये. इंटरनॅशनल कमिशन ऑफ ज्युरिस्ट्स याला न्यायिक स्वातंत्र्यावर थेट हल्ला असं म्हटलेलं आहे. या दुरुस्तीनुसार फेडरल कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट म्हणजेच FCC नावाचं नवीन न्यायपीठ स्थापन केलं जातं आहे, जे सर्व घटनात्मक प्रकरणांवर अंतिम निर्णय देईल. सुप्रीम कोर्टाची भूमिका आता फक्त दिवाणी आणि फौजदारी अपिलांपुरतीच मर्यादित केली जाते. या 3 मोठ्या राजीनाम्यानंतर न्यायव्यवस्थेमध्ये नाराजी अधिक गडद झालेली आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती सलाहुद्दीन पन्हलवार यांनी दुरुस्तीच्या न्यायिक तरतुदींच्या फुल कोर्ट पुनरावलोकनाची मागणी केली. दरम्यान इस्लामाबाद हायकोर्टाच्या न्यायमूर्ती सामन रफात इम्तियाज आणि जस्टिस मोहसिन अख्तर कयानी यांनीही सूचित केलं की ते पुढील काही महिन्यांपासून न्यायासनावर बसू शकणार नाहीत. दोघांनीही वेगळ्या वेगळ्या सुनावण्यांदरम्यान असं सांगितलं की ते पुढील तारखांना कोर्टात उपस्थित राहणार नाहीत. यामुळं उच्च न्यायालयात संभाव्य बहिष्कार किंवा सामूहिक राजीनाम्याची तयारी म्हणून पाहिलं जाते. बातमी सुखावणारी आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुमारे 200 खाद्यपदार्थांवरील टॅरिफ परत घेतल्यानं भारतातून मसाले, चहा आणि काजू यांचा अमेरिकेला होणारी जी निर्यात आहे ती निर्यात वाढण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या तीव्र टीकेनंतर अमेरिकन प्रशासनानं स्थानिक नागरिकांसाठी खाद्यपदार्थ स्वस्त करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतला आहे. अमेरिकन सरकारनं ज्या खाद्यपदार्थांवरील टॅरिफ कमी केलेला आहे त्यात भारतातून अमेरिकेला निर्यात होणाऱ्या अनेक वस्तूंचा समावेश आहे. त्यात काळी मिरी, लवंग, जिरे, वेलदोडा, हळद, आलं, चहाचे विविध प्रकार, आंब्याची उत्पादनं आणि काजूसारखे सुकेमेवे यांचा समावेश आहे. 2024मध्ये भारतानं अमेरिकेला $500 दशलक्षपेक्षा जास्त किमतीचे मसाले निर्यात केलेले होते, तर चहा आणि कॉफीची निर्यात सुमारे $83 दशलक्ष होती. भारत अमेरिकेला सुमारे $200 दशलक्ष किमतीचे काजूसुद्धा निर्यात करतो. भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की सुमारे 50 प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांच्या श्रेणींना या निर्णयाचा फायदा होणार आहे. गेल्या वर्षी या श्रेणीतून भारतानं अमेरिकेला $491 दशलक्ष किमतीचे खाद्यपदार्थ निर्यात केले होते. यात कॉफी व चहाचा अर्क, कोको आधारित उत्पादनं, फळांचे रस, आंब्यापासून तयार केलेले उत्पादनं आणि वनस्पती मेण यांचा समावेश आहे. 2024मध्ये भारतातून अमेरिकेला $359 दशलक्ष किमतीचे मसाले निर्यात केले गेलेत. इतर 48 प्रकारची फळे आणि सुकामेवा जसं की नारळ,
पेरू, आंबा, काजू, केळी, सुपारी आणि अननस यांनाही टॅरिफ कमी झाल्यामुळं फायदा होणार आहे. अमेरिकेत खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतीबाबत ट्रम्प यांच्यावर मोठा दबाव वाढत होता, कारण यामुळे लोकांच्या जीवनावश्यक खर्चात वाढ होत होती. याबाबत ट्रम्प यांनी ही चिंता व्यक्त केलेली. व्हर्जिनिया आणि न्यू जर्सी राज्यांमधील अलीकडील निवडणुकात रिपब्लिकन पक्षाचा पराभव झाल्यानंतर ट्रम्प यांना महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी हे पाऊल उचलावं लागलं. ट्रम्प प्रशासनानं म्हटलं आहे की या अनेक उत्पादनांचं देशांतर्गत स्तरावर पुरेसं उत्पादन होऊ शकत नाही. खाद्यपदार्थांवरील टॅरिफ सूट 13 नोव्हेंबर गुरुवारच्या मध्यरात्रीपासून लागू झालेली आहे. बातमी अभिमान वाटावा अशी आहे. संयुक्त अरब अमिरातमध्ये होणाऱ्या दुबई एअर शो 2025मध्ये भारत आपली प्रगत संरक्षण क्षमता, तंत्रज्ञान आणि औद्योगिक सामर्थ्याचं मोठं प्रदर्शन करण्यास सज्ज आहे. भारतीय वायुदल या प्रमुख एअर शोमध्ये सहभागी होणार आहे. इंडियन एअरफोर्सची सूर्यकिरण एरोबॅटिक टीम आणि स्वदेशी लढाऊ विमान LCA तेजस दुबईच्या आकाशात शानदार उड्डाण करतील. दुबईतील हे आयोजन आज आणि उद्या होणार आहे. या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात भारताचं प्रतिनिधित्व संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय प्रतिनिधिमंडळ करणार आहे. या प्रतिनिधिमंडळात संरक्षण विभाग, संरक्षण उत्पादन विभाग, परराष्ट्र मंत्रालय आणि तिन्ही दलांचे वरिष्ठ अधिकारी सामील आहेत. इथं लढाऊ विमानं दाखवण्याबरोबरच द्विपक्षीय बैठक आणि औद्योगिक सहकार्याविषयी चर्चा होणार आहे. दुबई एअर शो दरम्यान संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ आपल्या UAE समकक्षांसोबत द्विपक्षीय बैठक करतील. ही बैठक भारत UAE संरक्षण सहकार्य आणखी बळकट करण्यावर, संरक्षण उत्पादन, तांत्रिक भागीदारी आणि सामरिक आदानप्रदान वाढवण्यावर केंद्रित असेल. संरक्षण मंत्रालयानुसार संरक्षण राज्यमंत्री सुमारे 50 आंतरराष्ट्रीय संरक्षण आणि एरोस्पेस कंपन्यांसोबत एक महत्त्वपूर्ण उद्योग गोलमेज चर्चेचं अध्यक्षस्थान भूषवतील. यात भारत, UAE, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, ब्राझील, UK आणि इटलीच्या आघाडीच्या कंपन्या सहभागी होतील. या गोलमेज चर्चेचा उद्देश भारतातील संरक्षण उत्पादन, तंत्रज्ञान हस्तांतरण, नवाचार आणि भविष्यातील भागीदारी अधिक मजबूत करणं हा असेल. संजय सेठ दुबई एअर शोमध्ये उभारलेल्या इंडिया पॅव्हेलियनचं उद्घाटनसुद्धा करतील. इथं भारताच्या प्रमुख संरक्षण आणि तांत्रिक संस्थांचं प्रदर्शन लावलेलं असेल. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, DRDO, कोरल टेक्नॉलॉजी इत्यादी कंपन्या या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. हे स्टॉल भारताचा वेगानं वाढणारा संरक्षण उद्योग, स्वदेशी प्लॅटफॉर्म, प्रगत संशोधन आणि तांत्रिक क्षमता जगासमोर मांडतील. इंडिया पॅव्हेलियन व्यतिरिक्त 19 भारतीय संरक्षण आणि तंत्रज्ञान कंपन्या स्वतंत्ररित्या आपापले स्टॉल लावून सहभागी होतील. यात भारत फोर्ज, ब्रह्मोस एरोस्पेस, टेक महिंद्रा, HBL इंजिनिअरिंग इत्यादींचा समावेश आहे. संरक्षण मंत्रालयाचं म्हणणं आहे की या कंपन्या क्षेपणास्त्र प्रणाली, एरोस्पेस सोल्युशन्स, उच्च तांत्रिक उत्पादनं आणि संरक्षण डिजिटलायझेशन क्षमतांमध्ये प्रदर्शन करतील. याशिवाय 15 भारतीय स्टार्टअप्स देखील आपले नवोन्मेषी संरक्षण तंत्रज्ञान, AI आधारित सोल्युशन्स, सेन्सर प्रणाली, स्वयंचलित प्लॅटफॉर्म आणि आधुनिक लष्करी तंत्रज्ञान दाखवणार आहेत. दुबईमध्ये भारताची वायुदलाची उपस्थिती विशेष महत्त्वाची राहणार आहे. भारतीय वायुदल 2 प्रमुख आकर्षणांसह सहभागी होईल. सूर्यकिरण एरोबॅटिक टीम आपलं जगप्रसिद्ध हवाई कौशल्य दाखवेल. तसंच भारतात तयार केलेले हलके लढाऊ विमान LCA तेजस देखील पाहायला तिथं मिळणार आहे. LCA तेजसची जागतिक बाजारपेठात सध्या प्रचंड मागणी वाढते आहे. दुबई एअर शोमध्ये ही भागीदारी भारताच्या वाढत्या एरोस्पेस क्षमतेचा आणि आत्मनिर्भरतेचा जागतिक स्तरावर प्रत्यय देईल. दुबई एअर शो हा द्विवार्षिक संरक्षण आणि एरोस्पेस प्रदर्शन असून जगातील सर्वात मोठ्या आणि प्रभावी कार्यक्रमांपैकी एक आहे. 2025च्या आवृत्तीत 1500पेक्षा अधिक प्रदर्शक आणि 150 देशातून 1,48,000 पेक्षा अधिक व्यावसायिक सहभागी होत आहेत. बातमी आहे दिल्ली स्फोटाच्या संदर्भातली. दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाच्या तपासाचे धागेदोरे आता पश्चिम बंगालपर्यंत पोहोचलेले आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी कोलकात्यातील प्रेसिडेन्सी जेलमध्ये असलेल्या एका आरोपीची चौकशी करत आहेत. आरोपी साबिर अहमद हा पश्चिम बंगालमधील नदिया जिल्ह्यातील पालाशीपारा येथील रहिवासी आहे. सध्या तो ड्रग्ज संबंधित प्रकरणात प्रेसिडेन्सी जेलमध्ये कैद आहे. सूत्रानुसार NIAच्या अधिकाऱ्यांकडून त्याची वारंवार चौकशी केली जाते. साबिर अहमदचा भाऊ फैसल अहमद याला गुरुवारी रात्री स्पेशल टास्क फोर्सनं दहशतवादी नेटवर्कशी संबंधित चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. भावाच्या दहशतवादी संपर्काबाबत माहिती मिळवण्यासाठी तपास अधिकारी साबिरची चौकशी करत असल्याचं सांगितलं जातंय.
माहितीनुसार संशयित दहशतवाद्यांना हवालामार्गे जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं पैसे पाठवले होते। सूत्रांच्या माहितीनुसार फरीदाबादमध्ये उघडकीस आलेल्या दहशतवादी मॉडेलमधून पकडलेल्या मुजम्मिलनं अधिकाऱ्यांना सांगितलं की डॉक्टरांना 20 लाख रुपये मिळाले होते। हे पैसे कदाचित जैश ए मोहम्मदच्या एका हँडलरकडून हवाला नेटवर्कद्वारे पाठवण्यात आले होते। या माहितीची पुष्टी करण्याकरता आणि पुरावे गोळा करण्यासाठी तपास यंत्रणा काम करतायत। कार ब्लास्टमध्ये ठार झालेल्या दहशतवादी उमरला सुद्धा पैसे मिळाले होते का याची सुद्धा चौकशी सुरू आहे। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले या संदर्भातली आपली मतं, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा, आपल्या मित्रपरिवारात सुद्धा शेअर करा आणि आमचा चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद आणि नमस्कार।